महिला या आपल्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50% महिला आहेत, हे तुम्हाला मान्य आहे. आता हे महिला आंतरराष्ट्रीय महिला हक्क दिन, ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय महिला दिन, सुरुवात कधी झाली तर याला इतिहास खूप जुना आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटला की आपल्या भारतामध्ये महिलांना खूप वर्ष दुय्यम वागणूक दिली जायची. भारतातच नाही, प्रत्येक वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये सगळी अशीच कंडिशन होती. महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि ज्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन झालं, ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो, त्यावेळेस महिलांना मुलांना घेऊन काम करावं लागायचं फॅक्टरीमध्ये. तर सुरुवातीला 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये 15,000 महिलांनी काय केलं, संप केला होता की आमचे कामाचे तास कमी करा. ही पहिली सुरुवात होती 1908 मध्ये झाली. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर कोपेनहेगन परिषद झाली. त्याच्यामध्ये समाजवादी गट होता महिलांचा. तर त्यांनी असं सांगितलं की महिलांसाठी एक विशिष्ट असं वर्ष असावं की महिलांच्या हक्काबद्दल जाणीव करून देईल. आणि त्या महिला होत्या, नाव काय त्यांचं, क्लारा जेटकिन. यांनी सांगितलं की देअर शुड बी अ स्पेसिफिक डे फॉर द विमेन इन द वर्ल्ड, असे पहिल्यांदा त्यांनी एक संकल्पना मांडली. 17 मध्ये रशियन राजक्रांती झाली. तर रशियन राजक्रांतीमध्ये ब्रेड अँड पीस म्हणजे भाकरी आणि शांतता या विषयावर महिलांनी प्रोटेस्ट केलं होतं की आम्हाला शांतता पण पाहिजे आणि भाकरी पण पाहिजे. आणि हे सगळं झालं कधी, 8 मार्चला. कधी, 8 मार्चला. तो 1917चा दिवस 8 मार्च पकडला. 1975 मध्ये असं एक वर्ष निवडण्यात आलं. 1975 जागतिक महिला वर्ष. वर्षीपासून सगळ्या जगातल्या महिलांच्या राजकीय, सामाजिक, नैतिक, मौलिक अधिकाराला एक दिवस असावा, मार्चची तारीख सेलिब्रेट केली जाते 1975 पासून. हा जागतिक महिला दिनाचा इतिहास आहे. त्याच्यामुळं आज जागतिक महिला दिनानिमित्त मग तुमची आई असो, बहीण असो, बायको असो, गर्लफ्रेंड असो, सगळ्यांना तुम्ही शुभेच्छा देणं अपेक्षित आहे. सूरज, आलं लक्षात? सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक पुरुष हक्क दिन पण असतो. महिलांच्याबद्दल सगळे बोलतात, पुरुष हक्क दिनाबद्दल कुणीच बोलतच नाही. म्हणजे खूप असं वरच्या मनाने करतात, हॅपी मेन्स डे. म्हणजे असं माणूस म्हणजे पुरुष पण पहिला माणूस आहे. 2च जाती आहेत जगात, एक बाई माणूस आणि एक गडी माणूस. आपण सगळे माणसं आहेत. तर जसे स्त्रियांचे प्रॉब्लेम तसे आता खालीच्या काळात पुरुषांचे पण प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्ही हार्डली कधीतरी ऐकता की एखादी स्त्रीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, हार्डली ऐकत असतात. पण पुरुषांचे खूप होतात. तुम्ही का बरं असं? स्त्री मोकळी होती बोलून, पुरुष होत नाही. हां, स्त्री खरं बरोबर आहे त्याचं. स्त्री बोलून मोकळे होते, रडून मोकळे होते, पुरुष बोलत नाही. भाकऱ्या करत बोलत स्त्री भाकऱ्या करत. आणि हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही बोललं पाहिजे. आपले प्रॉब्लेम्स आपण मांडतो ना पोरांनो, तर प्रॉब्लेम्स मांडल्याने ना मन हलकं होतं. म्हणजे त्यांनी मदत काय करू शकतो, फक्त शाब्दिक त्यांना सल्ला देऊ शकतो आणि बोलल्याने मन हलकं होतं. लक्षात ठेवा. म्हणून आपले प्रॉब्लेम सांगायचे म्हणजे माईक कोणाला सांगायचे, आपले जवळचे काही 4-5 लोक असतात.